गणपती बाप्पा मोरया. हो मित्रांनो, आज आपण एका अशा फुलाबद्दल बोलणार आहोत जे गणपती बाप्पाला सर्वात प्रिय आहे. हो, बरोबर ओळखलत, आपलं जास्वंद. चला तर मग थेट मुद्द्याला हात घालूया आणि पाहूया की या एका फुलामागे गणपती बाप्पाचा नेमका काय दिव्य संदेश दडलेला आहे. ही गोष्ट सुरू होते एका शक्तिशाली अनुभवाने. असं म्हणतात की गणपती बाप्पाने स्वतः स्वप्नात येऊन सांगितलं होतं की माझं हे आवडतं फूल फक्त घरात ठेवा, मग बघा सौभाग्य आणि आरोग्य दोन्ही तुमच्याकडे खेचले येतील. आता तुम्हाला वाटेल की हे कसं शक्य आहे, पण मित्रांनो, हे फक्त एक फूल नाहीये, हा एक चमत्कार आहे. असं मानलं जातं की याच्यामुळे 10 किलो वजन कमी होऊ शकतं, पांढरे केस पुन्हा काळे व्हायला मदत होते आणि घरात तर सुखसमृद्धीचा जणू पाऊसच पडतो. सगळं काही या एका फुलात. तर मग तुम्ही तयार आहात का? तुमच्यासाठी हे आहे पहिलं चॅलेंज. आजच्या या माहितीमधून कोणत्याही 3 टिप्स पटकन लिहून काढा आणि कमेंटमध्ये #जास्वंद चॅलेंज असं लिहा. पहिल्या 100 जणांना पुढच्या वेळी एक स्पेशल शाउटआउट मिळेल. बरं, आता आपण या अद्भुत वनस्पतीचा इतिहास आणि त्यामागचं विज्ञान काय आहे हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया. या फुलाचा प्रवास तर बघा. कल्पना करा, तब्बल 1000 वर्षांपूर्वी चीनमधून हे जास्वंद आपल्या भारतात आलं. तेव्हापासून ते गणपतीच्या पूजेचा एक अविभाज्य भाग बनलं आणि आज तर हे सौंदर्य आणि आरोग्याचं एक जागतिक प्रतीक मानलं जातं. याला एक भारी शास्त्रीय नाव पण आहे, हिबिस्कस रोझा सायनेन्सिस. ही आहे आपल्या लाल जास्वंदीची ओळख. याच्या तर 200 पेक्षा जास्त जाती आहेत, पण आपलं लाल जास्वंद एकदम मलमलसारखं मऊ असतं. चला, आता वेळ आहे पहिल्या प्रश्नाची. गणपती बाप्पाला जास्वंद इतकं का आवडतं? ए, त्याच्या सुंदर लाल रंगामुळे, की बी, त्याचा मोठा स्वागत करणाऱ्या आकारामुळे? पटापट कमेंटमध्ये उत्तर द्या. आणि हो, बरोबर उत्तर आहे बी, त्याचा मोठा आकार. आपले पूर्वज म्हणजे आपले आयुर्वेदिक ऋषीमुनी किती हुशार होते बघा. त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं की जास्वंद हे उष्णतानाशक आहे, म्हणजे शरीराला थंडावा देणारं आणि आतून शुद्ध करणारं. खरं सांगायचं तर माझ्या आजींनी याच जास्वंदीच्या चहाने त्यांचा मधुमेह नियंत्रणात ठेवला होता. चला, आता त्या भागाकडे वळूया ज्याची तुम्ही सगळेजण वाट बघत होता. बघूया हे ज्ञान आपल्याला खऱ्या आयुष्यात कसं उपयोगी पडेल आणि काय चमत्कार घडवेल. आणि आता सादर आहे 10x चमत्कार विभाग. हो, 10x म्हणजे 10 पट फायदा, जो तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकतो. पहिला उपाय आहे वेट लॉस चॅलेंज टी. रेसिपी लिहून घ्या. 5 ताज्या जास्वंदीची फुलं, 1 दालचिनीचा तुकडा आणि आल्याचा एक छोटासा तुकडा. हे सगळं 10 मिनिटं पाण्यात मस्त उकळवा आणि 30 दिवस रोज प्या. इतकं सोपं आहे. वा, हा चहा चवीला तर उत्तम लागतोच, पण याला 1 नंबर फॅट बर्नर मानलं जातं. अर्थात योग्य आहार आणि व्यायामासोबत 30 दिवसात 10 किलो वजन कमी व्हायला नक्कीच मदत होऊ शकते. अरे थांबा, अजून संपलेलं नाही. याचे चमत्कार अजून बाकी आहेत. केस गळत असतील तर जास्वंद, आवळा आणि मेथीचा पॅक लावा. चेहऱ्यावर चमक हवी असेल तर फुलांच्या रसात मुलतानी माती घालून फेस मास्क लावा. आणि हो, फुले, साखर व लिंबू वापरून एक सुपर सिरप बनवता येतं, जे 6 महिने टिकतं. चला, दुसरा प्रश्न. केसांच्या वाढीसाठीच्या मास्कमध्ये जास्वंदीसोबत आपण कोणता महत्वाचा घटक मिसळतो? ए, आवळा की बी, शिकेकाय? ज्यांनी लक्ष देऊन ऐकलंय त्यांना उत्तर माहिती असेलच. बरोबर उत्तर आहे ए, आवळा. आता तुमच्यासाठी एक लाईव्ह चॅलेंज. चला, एक मोठी चळवळ उभी करूया. या चळवळीत सामील होण्यासाठी आत्ताच्या आत्ता कमेंट करा, मी चालू केलं #10x जास्वंद. आता एवढे फायदे ऐकल्यावर तुम्हालाही वाटत असेल की हे चमत्कारिक रोप आपल्या घरी हवंच, बरोबर ना? चला तर मग हे रोप आपल्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसं लावायचं ते शिकूया. ही आहे रोपं लावण्याची एक मास्टर क्लास. स्टेप 1. गणपतीच्या एखाद्या शुभमुहूर्तावर 8 इंचाची फांदी घ्या. स्टेप 2. तिला पाणी, चंदन आणि कडुनिंबाच्या पावडरच्या मिरॅकल मिक्समध्ये बुडवून ठेवा. साधारण 7 दिवसात मुळं फुटतील आणि मग तुम्ही ते रोप लावू शकता. आणि आता फुलांचा वर्षाव करणारं एक सिक्रेट खत. हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही. 50% वापरलेली चहा पावडर, 30% केळ्याची साल आणि 20% कोकोपीट.
हे मिश्रण वापरून बघा, महिन्याभरात झाड फुलांनी भरून जाईल. आता झाड लावल्यावर काही छोट्या मोठ्या अडचणी येतातच. पण काळजी नसावी. पानं पिवळी पडत असतील तर मातीत आयर्न टॅब्लेटची पावडर टाका. कीड लागल्यास लिंबू पाण्याचा स्प्रे मारा. आणि हो, वास्तूनुसार संपत्तीच्या प्रवाहासाठी रोप घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा. चला, शेवटचा आणि सगळ्यात सोपा प्रश्न. आपल्या सिक्रेट खताच्या मिश्रणात चहा पावडर किती टक्के आहे? ए 50% की बी 100%? बरोबर उत्तर आहे ए 50%. तुम्ही सगळे हुशार आहात. तर मित्रांनो, आपण आता समारोपाकडे आलो आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फक्त एक रोप नाही, हा साक्षात बाप्पाचा आशीर्वाद आहे. आता तुमची पाळी आहे. तुमच्या प्रत्येक कृतीला एक अर्थ आहे. तुम्ही दिलेलं एक लाईक म्हणजे एक फूल लावलं जाईल, एक शेअर म्हणजे कुणाला तरी हा चमत्कारिक चहा मिळेल, आणि एक सबस्क्राईब म्हणजे तुम्हाला सौभाग्य लाभेल. जय गणेश, जय गणेश देवा. मित्रांनो, जास्वंत म्हणजे फक्त फूल नाही, ते गणपती बाप्पाचं प्रेम आणि आशीर्वाद आहे. आजपासून हे चॅलेंज स्वीकारा आणि हा आशीर्वाद सर्वांसोबत शेअर करा. धन्यवाद. प्रणाम. शुभम शंकरम.